रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल तो हा माधव बलवा जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय राम जय राम हरि जय राम काम नाही काम नाही काम नाही काम नाही झालो पाही रिकामा 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 झालो पाही रिकामा
नसत्या छंदे नसत्या छंदे जग विनोदे विभळतसे जग विनोदे विभळतसे भावल्याच्या करू चेष्टा भावल्याच्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी निश्चळ द्रष्टा बैसोनी एकाएकी 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 तुका लोकी निराळा तुका लोकी निराळा तुका लोकी निराळा एकाएकी लोकी निराळा तुका लोकी निराळा तुका लोकी निराळा लोकी निराळा आवल्याचा करो चेष्टा आवल्याचा करो चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी निश्चळ विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई जय 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 विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई काम नाही काम नाही
शंकर भगवान की जय। विठला 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 कुंडली कवरदा हरी पंढरीनाथ भगवान की
भीमाशंकर भगवान की पार्वती पते हर काम नाही झालो पाही रिकामा भावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी नसत्या छंदे जग विनोदे विभळतसे भावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी एकाएकी तुका लोकी निराळा भावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची करुणादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुमच्या देवा याद न करावा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुमच्या देवा याद न करावा भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून या जगापेक्षा ह्या जगात ते जगाहून निराळे कसे आहेत त्याचे टप्पे मांडणारा हा अभंग आहे. विठ्ठला भवानी शंकर वंदी श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्याम विना न पश्यंतम सिद्ध स्वांतस्तमीश्वरम. भीमाशंकर म्हणजेच भवानी शंकर. काय त्याचा अर्थ आहे? भवानी आहे श्रद्धा आणि शंकर आहे विश्वास. तुमच्या परमार्थाच्या प्रवासाची ही महत्वाची सोबत आहे. गोस्वामी महाराज म्हणतात याभ्याम विना न पश्यंतम. यांच्याशिवाय योगी देखील स्वतःच्या अंतस्थ ईश्वर स्वरूपाचं दर्शन करू शकत नाही. सिद्ध स्वांतस्थमीश्वरम याचा अर्थ श्रद्धा आणि विश्वास या शिदोरीला घेऊन आपली संस्था काम करते. तसा तुमचा प्रवास मोठा गमतीचाच आहे. भीमा नदी उगम पावली भीमाशंकरला.
म्हणजे पर्वत. बोला. अहो मी जिओच्या रेटने नाही सांगत आहे तुम्हाला. भीमा नदी उगम पावली कोणत्या पर्वतात? सह्याद्री पर्वत ना. मला असं वाटतं भीमाशंकरला म्हणजे सह्याद्री पर्वतात भीमा नदी उगम पावली. तिचं जलीय रूप तिकडं वाहत गेलं आणि तिथलं श्रद्धेचं रूप नवी मुंबईत वाहत आलंय. विठ्ठला. त्यामुळे भालचंद्र भाऊ, मला वाटतं उद्या कोणी म्हणाल का भीमा नदी अरबी समुद्राला मिळते तर तुम्ही काय नाही म्हणाल. कारण भीमेचं एक रूप बंगालच्या उपसागराला गेलं, महाराष्ट्रभरात वाहून पंढरपूर मार्गे, आणि दुसरं रूप भायखळा मार्गे वाशीला आलं. बरोबर ना? टर्न घेऊन आलात तुम्ही थोडासा. फरक काय हो? फरक सांगू. भीमा त्या बाजूला वाहिली तेव्हा ती पंढरपूरच्या जवळ गेली, आणि तुमच्या संस्थेच्या रूपाने भीमा या बाजूला वाहिली, हिने वाहून इथं पंढरपूर केलंय. विठ्ठला. आता कोणती भीमा मोठी यात भांडण होण्याची शक्यता आहे. तिकडची भीमा पंढरपूरच्या जवळून वाहते आणि इकडची भीमा आपल्या जवळ पंढरपूर उभं करते, म्हणून तर रुक्मिणी पांडुरंग उभे राहिले. मला असं वाटतं तुम्ही दिवसभर वर्षभर लोकांना फळ देता. बरोबर आहे ना? फ्रूटवाले आहात तुम्ही. तुम्ही वर्षभर लोकांना फळ देत असाल, पण ह्या उत्सवाच्या रूपाने तुम्ही जे देता ते सगळ्यात रसाळ आणि गोमट फळ आहे. विठ्ठला. भीमाशंकराच्या प्रांगणात हा उत्सव आपण करत आहात. काहीतरी अध्यात्म झालं पाहिजे अशी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा असते. त्यामुळे कोणता तरी बुवा बाबा लोक शोधत असतात आणि नंतर त्या बुवा बाबाला शोधत असतात. विठ्ठला. काहीतरी अध्यात्म झालं पाहिजे, आपला कोणता तरी बाबा असला पाहिजे, बस. मला वाटतं या सगळ्या धावपळीमध्ये आम्ही अध्यात्म करायचं म्हणजे नेमकं कोणतं कर्म करायचं याचा संभ्रम दूर करायला हा मंडप पुरेसं उत्तर आहे. का? श्रीमद भगवद्गीता असं म्हणाली अर्जुनाच्या निमित्ताने की अर्जुना, सगळे धर्म टाक आणि माझ्याकडे ये. बरोबर आहे ना? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सगळे धर्म टाक आणि एकच धर्म जग. कोणता? माझ्याकडे येणे. श्रीमद भागवत एक पायरी वर चढलं. भागवताचं महात्म्य म्हणतं, आता माझ्याकडे येण्याचे सगळे मार्ग टाक आणि उत्सव कर. विठ्ठला. श्लोक असा आहे, अन्य धर्म तिरस्कृत्य पुरस्कृत्य महोत्सवान. नाथ महाराजांनी उत्सवाबद्दल केलेला अनुवाद खूप गोड आहे. नाथ महाराज म्हणतात, असल्या सामर्थ्य वैभव स्वये करावा उत्सव. तुमच्यात शक्ती असेल ना तर उत्सवच करा. उत्सवच करा. उत्सव कोणता? पाटील येतील तो, पाटील येईल तो नाही. विठ्ठल. उरलेली वाक्य तुम्ही पुरे करा, सगळा ताण आम्हाला नका देऊ. जिथं हरिभजन होईल, जिथे नामसंकीर्तन होईल, असा उत्सव तुम्ही केला पाहिजे. काय देतो हा उत्सव? स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले सांगायचे. ते म्हणायचे, उत्सव रिकामा जाऊ देत नाही. आपल्या पदरात 5 प्रकारची दानं घालतो. कोणती 5 प्रकारची दानं घालतो उत्सव? ऐकून ठेवा. म्हणजे ठेवा आहे म्हणून ऐकून ठेवा. पहिलं दान, उत्सव ऐक्याचा साधक आहे. उत्सव उत्साहाचा प्रेरक आहे. उत्सव प्रेमाचा पोषक आहे. उत्सव संस्कृतीचा संवर्धक आहे आणि उत्सव धर्माचा संरक्षक आहे. आलं लक्षात? 5 आहेत. पहिलं कोणतं? उत्सव हा ऐक्याचा साधक आहे. रिझन ऑफ युनिटी. तुम्ही सगळ्यांनी एकत्र यावं यासाठी असतो, त्याला उत्सव म्हणतात. किंवा तुम्हाला सगळ्यांना एकत्र आणतो, त्याला उत्सव म्हणतात.
कलियुगामध्ये तुम्ही चांगलं असणं हे जितकं गरजेचं आहे तितकं तुम्ही जास्त असणं पण गरजेचं आहे. त्या हरलेल्यांकरताची लाईफ लाईन आहे. असू द्या, तुम्ही एकत्र आले पाहिजेत. जेव्हा मतमोजणी होते तेव्हा त्याच्यात ही शहाण्यांची मतं आणि ही अडाण्यांची मतं असा भेद असतो. सब घोडे 12% म्हणजे तुम्ही जास्त असली पाहिजे. मला असं वाटतं सगळ्यांचीच बोंबाबोंब आहे की हिंदू धर्माकडे लक्ष नसतं लोकांचं. का देतील? जर हिंदू मतदानाच्या दिवशी महाबळेश्वरची ट्रिप काढत असेल तर तुमचा विचार कोणत्या शासनाने करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही फक्त मतदानाला उतरा. तुमचा विचार प्रत्येकाला करावा लागेल. खात्री देतो मी तुम्हाला, खात्री देतो. तुम्ही संघटितपणे काम करा. सगळे पक्ष तुमची कामं करतील. पक्षाला कोणत्या धर्माशी काहीच घेणं नाही. जो संघटित आहे त्याच्यासाठी वी वॉन्ट वोट बँक. माहिती आहे ना? तुम्ही संघटित आहात, तुमचा विचार नक्की होणार. आणि जेव्हा हिंदू संघटित होईल तेव्हा टेन्शनच राहणार नाही. मी सांगतो तुम्हाला, ओवेसी माळकरी होईल. विठ्ठला, तुम्ही संघटित पाहिजे. आणि तुम्ही संघटित नाही झाला तो अवघड आहे. त्याच्या पक्षाचं नावच आहे MIM. हे असंच लाईव्ह दाखवलं तरी चालेल. विठ्ठला, कोणता पक्ष आहे त्याचा? MIM. साधा नाही, यम आहे. यम 15 मिनिटाची भाषा करतो ना. तुम्ही संघटित व्हा आणि ते संघटन करण्याचं काम उत्सव करतो. एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ जमविला. पंगत देणार आहे, जेवणारात नसाल तर कोणाला खायला घालणार? वक्ता आला आणि श्रोताचा आला नाही तर करता काय? आणि इथं ऐक्य फारच गरजेचं आहे. युनिटी इज द रिअल स्ट्रेंथ. कलियुगामध्ये संघटितपणाच शक्ती आहे. संघ शक्ती कलियुगी असं म्हटलंय. तुम्ही एकत्र असला पाहिजे. आणि ही गोष्ट आज फार कठीण आहे. बाजूच्या फ्लॅटमध्ये माणूस 20 दिवस मेल्यानंतर कळतो वास आला म्हणून. काय संघटन आहे? अरे हा फ्लॅट आहे का? इथली माणसं फ्लॅट आहेत. आम्हाला दुसऱ्याचा विचार असला पाहिजे ना. कारण सध्या एक नवीन मेंटॅलिटी लॉन्च झाली आहे. आम्ही कुणाच्या अध्यात नाही आणि आम्ही कुणाच्या. तू पोहोचणारच नाही, तू मध्यातच राहशील. काय मानसिकता आहे? आपण समाजाची ऋणी नाही आहोत. आपण ज्या शाळेत शिकलो ती शाळा आपण बांधलेली नाही. म्हणजे आपण ज्या शाळेत जाणार नाही त्यांच्याकरता शाळा बांधली पाहिजे ना. आपल्या जडणघडणीमध्ये कित्येकांचे हात लागलेत याचा हिशोब कोणी ठेवायचा? मला एका बिल्डरने विचारलं, महाराज हे 1 BHK काय असतं? म्हटलं आता हे तू मला कुठं विचारतो, कारण हे आणलंस तू. काय 1 BHK? इथं किती फ्लॅट आहेत मला माहिती नाही, पण त्याने विचारलं बुवा मला 1 BHK. म्हटलं माझ्या दृष्टीने 1 BHK तुझ्यासारखा अर्थ नसणार आहे. तुम्ही 1 BHK ला काय म्हणता? हा, ते के राहिलं ना, बेड ना हॉलच झालं. जेवणार नाही का आपण? बेडरूम, हॉल, किचन त्याला म्हणतात BHK. मी त्याला थांबवलं, बिल्डर साहेब असं नाही. जिथं राहिल्यावर माणसाचं विश्व एवढंच असतं, बायको हा आणि कार्ट. 1 BHK. विठ्ठला, आलं का लक्षात? बी म्हणजे बायको, H म्हणजे हा आणि K म्हणजे कार्ट. झालं ना. गावाकडचं सगळं BHK आणि शहरात BHK. बेचक्यातच सापडतो घडी. आम्ही देणं लागतोय दुसऱ्याचं, ध्यानात घेतलं पाहिजे. आणि आज इतकं कठीण आहे ना. 4 माणसं एकत्र यायला एकाला पृथ्वी सोडावी लागते. थोडा ताण घ्या, आपल्याला फायजीत राहायला लागेल तेव्हा जमणार आहे, नाही तर आपला संसार टिकायचा नाही. विठ्ठला, विठ्ठला. 4 जण एकत्र यायला एकाला पृथ्वी सोडावी लागते. एक दिवस असा कीर्तनाचा योग आला. मी, गायक 2, एक वाजवणारे ना एक विनेकरी, बस संपलं, कुणीच नाही. मी म्हटलं बरं झालं तुम्ही 4 आहात, म्हणजे जय विठ्ठलच्या आत काही झालं तर तुम्ही आहेत बुवा. कारण लागतात किती. उत्सव तुम्हाला एकत्र आणतो, ऐक्याचा साधक.
दुसरा, उत्साहाचा प्रेरक. उत्सव तुम्हाला थकू देत नाही. जय विठ्ठल झाल्यावर ऐकणारा म्हणतो का कीर्तन ऐकून दमलो, समजायचं दम देऊन आणला असावा. काला झाल्यावर आपले डोळे पाणावले पाहिजेत आणि पावलं जड झाली पाहिजेत. त्याला म्हणतात उत्सवाचा सेवक. जर काला झाल्यावर एखादा म्हणाला सुटलो, समजायचं हे कमिटीतून बाहेर काढायचं झालंय. विठ्ठला आपल्याला वर्षभर थकून देणारी ऊर्जा हे 7 दिवस देतात. दिस इज नॉट सप्ताह बट युअर चार्जिंग पिरियड. उत्साहाचा प्रेरक. तिसरा, प्रेमाचा पोषक. हा उत्सव तुमच्या स्वभावावर काम करतो. माणसातला रुक्षपणा, कोरडेपणा घालवतो. ड्रायनेस जातो, वेटनेस येतो. आणि जो जीवनात गरजेचा आहे. फक्त प्रश्न पडला पाहिजे म्हणजे जमेल. 8 ते 10 कीर्तन आहे. मी 8 वाजता आलो, 7:45 वाजता मला बसण्याकरताची सतरंजी कुणी झाडली, हा प्रश्न मला पडला पाहिजे. ज्याने सतरंजी झाडली त्याला हे माहित नाही बसणार कोण आहे, आणि बसणाऱ्याला माहित नाही की सतरंजी झाडणारा कोण आहे. याला म्हणतात रिअल लव्ह. याला खरं प्रेम म्हणतात. बाकी संसारात काय प्रेम असतं? अहो, सप्त्याच्या पंक्तीत जर एखाद्याला उचकी लागली, ठसका गेला, तर 5 सेकंदात 10 ग्लास पाण्याचे येतात. घ्या घ्या घ्या. ही फॅसिलिटी घरी नाहीये. ठसका गेला तर पाणी येत नाही, उत्तर येतं ते पण ठसक्यात. जरा गप गेला, कुठे निघाले. हे प्रेम तुम्हाला फक्त हाच मांडव देईल. सप्त्याच्या मांडवापेक्षा खर्च लोक लग्नाच्या मांडवावर जास्त करतात. पण तो मांडव कधी तांडव करील सांगता येत नाही. विठ्ठला त्यामुळे कीर्तनाला येताना एकटे येऊ नये, सोबत आणावं कोणाला तरी. का? ज्या शेजाऱ्याचा फार त्रास आहे त्याला पहिलं घेऊन या. कारण हे युनिव्हर्सल गॅरेज आहे. सगळे मॉडेल खोलले जातात तिथं. आपल्या स्वभावावर काम होतं. कंगवा असतो ना खिशात, केस कमी झाले की लोक तो ठेवतात. कारण तेव्हा केस पुरातत्व खात्याकडे हँडओव्हर झालेले असतात. आहे ते वाचवा. त्याची निगराणी राखायला कंगवा जेव्हा तुम्ही नवीन विकत घेता तेव्हा त्याचे कंगोरे टोचतात ना. मग तुम्ही काय कानच घेऊन घासता का? मग काय करता? त्याला फिरवता ठेवायचा. एक 10 दिवसात त्याचे कंगोरे गुळगुळीत होतात. सोसायटीत पण 2-4 कंगवे असतातच. ते घासायचे नाही, ते सप्त्यात फिरवते ठेवायचे. काकड्याला आणायचे, पारायणाला न्यायचे, हरिपाठाला आणायला कीर्तन झाल्यावर जायचे. काल्यापर्यंत गुळगुळीत. विठ्ठला तुमच्यातलं प्रेम जाग करतो उत्सव. संस्कृतीचा संवर्धक. हे जे छोटे मंडळ टाळ घेऊन उभा आहे ना, हे सगळ्यात मोठं वर्क आहे. हे पुढचं चालवायचं कुणी? ही संस्कृती सांभाळायची कुणी? आणि मला असं वाटतं उत्सवात आल्यावर बरोबर गेटवरच कोणीतरी टिळा लावायला बसवलेला असतो. तो सगळ्यांना स्टॅम्पिंग करतो. ऑफिसात गेल्यावर बायोमेट्रिक कशी करता? मग हे सप्त्याच्या कीर्तनाचं बायोमेट्रिक समजा. विठ्ठला संस्कृती जगवायची कुणी? या माता माऊल्यांचे उपकार आहेत. त्यांच्यामुळे थोडंफार टिकलंय तरी, निदान टिकली तरी, टिकली अजून. त्यामुळे माता माऊल्यांनी तुम्हीच नियम करा. हरे राम म्हटल्याशिवाय जीवच द्यायचं नाही. आणि घरातून बाहेर पडताना गंध लावल्याशिवाय जाऊ द्यायचा नाही. पहिल्या दिवशी प्रेमाने सांगून बघा. नाही ऐकलं तर तुम्ही जरा लक्ष नका देऊ, आमचं पर्सनल चाललंय. दुसऱ्या दिवशी जर त्यांनी गंध लावला नाही तर आपला पुसायचा. बघा, बिना ट्युशनचं नाही कथ्थक घरी चालू झालं तर तो काय म्हणेल माहितीये? काय ग, कुंकू कुठं आहे? मी आहे ना. मग त्याला लगेच सांगायचं तो विटेवरचा पण आहे ना, लाव. विठ्ठला इथं
कोणाच्याच कपाळाकडे कोणी बघू नका, सगळ्यांनी लावला होता, घामाने पुसलाय विठ्ठल. संस्कृती जपली गेली पाहिजे, रामकृष्णारी म्हटलं गेलं पाहिजे, विठ्ठल विठ्ठल भजन उत्सव हे कळलं पाहिजे ना. त्या उत्सवाचा महिमा कीर्तनातून सांगितला जाईल, नाही तर उद्याची पिढी प्रश्न विचारेल, सप्ताह कशाला. आत्ताच लोक विचारतात सप्ताह कशाला. अरे तू हप्ता खाऊन जगतो, तुला सप्ताह काय कळणार. धर्माचा संरक्षक आहे, जगाला आनंद देणारा सत्य सनातन हिंदू धर्म जगण्याकरता उत्सव हा एकच मार्ग आहे. धर्माने महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे आभार मानले पाहिजेत, कारण या राज्यातला धर्म मंदिरात चालणाऱ्या हरिनाम सप्तानी सांभाळला. बाकीच्यांनी आपापल्या चुली वेगळ्या मांडल्या, मंदिरं कोणी सांभाळली, फक्त वारकऱ्यांनी. विठाला अभंगाकडे जाताना एवढा पसारा का घातला. पलावात ट्रॅफिक मध्ये अडकल्याचा राग नाही काढत आहे मी, पण तुम्ही 24व्या वर्षातला उत्सव करताना 2 तप झाली आहेत. मग हे जे चाललंय त्याचे इम्पॉर्टन्स काय आहेत ते आमच्या ध्यानात आले की 25व्याला आणखी जीव लावू. विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. साधारणपणे असे संकेत आहेत की काल्याच्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी जागराला मागणी पर अभंग घ्यावा, असा नव्या नव्या कीर्तनकारांना नियम आहे. विठ्ठला बाकी कोणी कुठेही घुसवलं तरी चालतं. विठ्ठला असू द्या. ह्या अभंगामध्ये आपल्या मनातल्या कामना देवाला सांगाव्या असा सिद्धांत आहे. मी उलट एवढंच केलंय की आता कामनाच शिल्लक राहिल्याने असा अनुभव सांगणारा अभंग आहे. विठ्ठला या अभंगावर बोलताना मला 2 प्रस्तावनांच्या अंगाने जावंसं वाटतं. पहिली बाब, तुकोबाराय जगापेक्षा वेगळे कसे आहेत हे सांगणारा हा अभंग आहे. आणि दुसरी बाब, जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म गेला लोकांना भजन मार्गी बनवण्यात. तुका म्हणे मेलो सांगत सांगत, सांगता सांगता मेलो. किंबहुना लोकांना भजनाचा मार्ग सांगण्यासाठीच आपली योजना आहे. तुका म्हणे मज आडले रोपा, जीएसटी भरूनच टाकायची. हा मार्ग सोपा आणि सुखरूप, हा निरोप मज घेऊन धाडीले पाठवलंय, जाऊन सांगा. आणि संतांनी ते केलं. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगादेत. वाढता हा पुण्य धर्म केला, हरिभजनीय ढवळिले जग. मग महाराज जेव्हा निरूपण करतात, लोकांमध्ये भक्तीचा महिमा सांगतात, लोकांना भजन मार्गी बनवतात, ते सांगताना काही गोष्टी सांगाव्या लागल्यात. पहिली बाब, जे सांगायला गेले त्याची आवश्यकता सांगावी लागली. दुसरं, त्याचं स्वरूप सांगावं लागलं. आणि तिसरं, त्याचा अनुभव नोंदवावा लागला. विठ्ठला हे ऍडव्हर्टाईज वाले एवढे चोऱ्या करतात ना, सगळं आपलं मटेरियल उचलतात. ते फार वेदांत वगैरे खूप वाचतात बरं,
चोऱ्या सगळ्या आपल्याच. कबुली यायला वेळ जातो तो भाग वेगळा. राधा मंगेशकर माऊलींच्या मंदिरात भजना सादरीकरणाला आली तेव्हा तिने सांगितलं की पांडुरंग कांती ही चाल हृदयनाथजींनी पंढरीच्या वारीत एका वारकऱ्याकडून ऐकलेली होती. विठ्ठला. आता हा केव्हाचा फेरफार काय 7-12 रजिस्ट्रेशन फेरफारला किती वर्षी गेली. उतार्यावर नावच चढलं नव्हतं आपलं. असे बरेच उतारे शिल्लक आहेत. विठ्ठला. काय होतं वारकरी संप्रदायाच्या साधेपणाने नुकसान केले. त्यांना वाटते धोतरवाले म्हणजे विठ्ठला. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न केळ भाकती प्रभा. ही संप्रदायाची मालमत्ता आहे. प्रॉपर्टी ऑफ वारकरी. तुकाराम महाराज लोकांमध्ये जात आहेत. त्यांना संप्रदाय समजावून सांगतायत. काय काय सांगायचं असतं टप्पे मी ते सांगत होतो. ऍडव्हर्टाईज वाले आपलं काय चोरतात ऐका. मी जे मांडलेले 3 मुद्दे आहेत ना हे 3च मुद्दे ते चोरतात. पहिला उत्पादनाची आवश्यकता. दुसरा त्या उत्पादनाचं स्वरूप त्याचा वापर त्याची हाताळणी. आणि तिसरा तो कोणाचा अनुभव आहे तो. घरात खूप मच्छर आले ते चावायला लागले अशीच ऍडव्हर्टाईज सुरू होते ना. तुम्हाला तुमच्याच वेदांतातून सांगायला लागेल मला. मच्छर आले खूप चावायला लागले मग तुम्ही अनेक उपाय करून पाहिले ते काही गेले नाही. हल्ली त्याची काय उदबत्ती भेटते अगरबत्ती भेटते ना. मला नाही वाटत फार सक्सेस असेल. आपली कोणतीच उदबत्ती सक्सेस नाहीये. एक लावतो आपण देव येण्यासाठी आणि दुसरी लावतो मच्छर जाण्यासाठी. देव येण्यासाठी लावली तिने देव काही येईना आणि मच्छर साठी लावली तिने मच्छर काही जाईना. विठ्ठला. अपयश आपला पखवाज वाजवतोय दोन्ही बाजूने वाजवतोय कुठंच सक्सेस नाही. मग शेवटी त्याने कोणती तरी आणली. आता कंपनीचं नाव कशाला सांगू उगाच. ती लावली त्याने मच्छर गेले. पण हे अगरबत्ती लावणारा अमिताभ बच्चन दाखवला. कळलं काय म्हणायचंय. समस्या आवश्यकता काय हे पाहिजे तिचा वापर तिचं स्वरूप. आणि हे कुणी करत नाही. करणारा कुणीतरी विशेष माणूस आहे. विशेष माणूस. दुर्दैव आहे भारताचं. जिथले खेळाडू जुगाराच्या जाहिराती करतात आणि जिथले अभिनेते गुटख्याची. विठ्ठला. माझं तर स्पष्ट मत आहे. रेल्वे जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा ते दरवाजे असे उघडावे लागतात. जेव्हा लोकलचे दरवाजे लावले जातात तेव्हा काय सुंदर नक्षीकाम दिसतं ना. असं वाटतं अजिंठा आणि वेरूळच्याच भिंती आहेत. बरोबर बोलतोय ना मी. काय दिसतं नुसत्या रंगपंचम्याच. भारताचा स्वच्छतेवर किती खर्च होतो माहिती. त्याचा टर्नओव्हर काहीतरी अरबो खरबोत आहे. मला इतकंच म्हणायचं आहे. म्हणजे त्याचं बजेट अरबो खरबोच आहे. जर गुटख्यानी शहर घाण होत असतील तर याचे पैसे सरकारने सरळ अजय देवगण अमिताभ बच्चन अक्षय कुमार यांच्याच खिशातून घ्यावे. का या संप्रदायाचे सद्गुरू तुम्हीच. विठ्ठला. गुटखा खायला शिकवतो. अरे तू तर देवगण आहेस ना. अजय आखा मनुष्यगण बिघडवला तो तर राक्षसगण वाटतो. गुटखा खायला सांगतो. कोणीतरी हिरो दाखवावा लागतो. मोठ्या माणसाने असं केलंय मगच माणसाला पटतं ना. मग मुलं सुद्धा युवा पिढीला तर ब्रँडचं वेड लागलंय. ह्या हिरोने हे बूट घातले होते मग तोच घालायचा. नशीब कोल्ड्रिंक पिऊन धबधब्यावरून उड्या नाही मारत. सापडायचे नाही नाशिकला न्यायला. विठ्ठला. काय त्यांचं ब्रीदवाक्य. डर के आगे जीत नाही उडी मार के मौत है. मला काय म्हणायचंय. संत सुद्धा असं करताना दिसतात. आवश्यकता
साधनाचा विचार आणि त्यांचा अनुभव. त्यांनी पाहिलं की लोक दुःखात खिचपत पडले. सुखी होण्याची आशा असलेला कोणताच सुखात दिसत नाही. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी. कैची सुखनिद्रा अंथरुण इंगळाच्या जो देखे सो कायम तसंच चाललंय ना. विचारा फक्त एखाद्या माणसाला गमतीत म्हणा तुमची मजा आहे, तो पुढं काय म्हणतो ते सांगा येऊन. मलाच एक जण म्हणाला होता तुमची महाराज लोकांची फार मजा, घातला गाडीत रोज 500 किलोमीटर. 3च दिवसात म्हणतो परत नाही बोलणार विठ्ठला. तुम्ही जी मानधन देता त्याच्यापेक्षा जी तन हानी होते ती कशाने भरून काढणार आहात. आता आमच्यातलेच लोक टीका करतात तो भाग वेगळा आहे, पण तरी देव फार दयाळू आहे. का जे मानधन घेतात त्यांचेही बंगले होतात, जे त्यावर टीका करतात त्यांचे पण. विठ्ठला मला म्हणायचं तात्पर्याने फक्त इतकंच आहे की हा विचार करताना लोकांमध्ये सांगायचे तुम्हाला समाधान पाहिजे, सुख पाहिजे, करता काय. म्हणून बघा एखाद्याला तुमची मजा आहे तो बोंबललाच पाहिजे. तुम्हाला काय माहिती आमच्या शिरी काय आलंय, आमचं दुःख आम्हालाच माहिती, असंच म्हणतात लोक. युपीचे लोक अंबानीचं घर बघायला मुंबईला येतात. कुठं? हा 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 तुम्ही पण होते वास्तुशांतीला, सांगा ना नाव. हा अँटिलिया. आणि तो म्हणतो आपण नाही इथं राहणार आता. का? तुम्ही जीप गाड्यांमध्ये काही पण आणून ठेवायला लागले. कुणाच्या खांद्यावर कुणाचे वाजे आपलं ओझे. अडचणी त्याच्या वाढल्या ना, ते चालले पाम जुमेराला. म्हणजे तुम्ही ज्यांच्या घराकडं फार अप्रूप म्हणून पाहता ते त्याला कंटाळलेत, म्हणजे ते त्यातून सुखी झाले असं काही नाहीये. विठ्ठला याचा अर्थ असा आहे सुखाचा अभिनय चाललाय परंतु अनुभव मात्र सुखाचा नाहीये. फक्त आम्हाला अप्रूप वाटतं त्यांची फार मजा, त्यांची फार मजा. तिथं जाऊन बघ काय परिस्थिती आहे. मी जर म्हणालो की अंबानींच्या एवढा पैसा पाहिजे का, कोण नको म्हणेल. अरे पैसा तेवढा येतो पण मग पोरं पण तसेच राहतात, न करता काय ते त्रस्त आहेत हे आम्हाला कळतं का. बरेच लोक म्हणतात लग्नाला लईच खर्च केला ना, 5,000 कोटी रुपयाचं बजेट होतं. पण किती पैसेवाला माणूस असला ना तरी लग्नाचा लोड येतोच. तेव्हापासून जीव माग झालं. विठ्ठला म्हणजे माणूस कुणी असो खर्च जपून करा, मला एवढंच सांगायचंय. विठ्ठला तुम्ही दुःखी आहात, तुम्ही दुःखाचा अनुभव घेतात, यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय. संत म्हणाले तुम्हाला जर या सुखाचा अनुभव पाहिजे ना, जरी तू सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाचे सुखरूप होशी. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे, देवा विना अवघी होईल निरास. कृष्ण वाढविसी बहुवस कधी सुखास नपवसी. कृष्ण वाढविसी बहुवस कधी सुखास नपवसी. सुखाच्या आशेनं तृष्णा बहुवस वाढवली पण कधी सुखास न पवसी. मुलाचा साखरपुडा झाल्यावर आणि त्याचं लग्न व्हायच्या आधी ती सून हिच्या स्वप्नातच येते. किचन मध्ये उभी आहे आणि ती चहाचा कप घेऊन उभी राहिलीये. हे काय असतं तिचं, काय पडलंय तिला, स्वप्न. आणि ते स्वप्नच राहतं. ही मराठी आहे. विठ्ठला ती अभिजात पहिल्यापासून आहे, दर्जा द्यायचा आता कळलंय. मला म्हणायचं काय, ते तिचं स्वप्नच राहतं.
हिचा चहा ती ठेवत नाही, तिचा पण हिलाच ठेवावा लागतो. भांडणं करू नका, एकमेकीला पाजा, घर आनंदात राहू द्या, मला काही म्हणायचं नाही. पण तात्पर्य भाव तर इतकाच आहे ना. आम्ही सुखासाठी ठरवला हा टप्पा, ते झालं की मी सुखी होईन. काय होतंय, संसारी माणसं आपला संसार उलटा सुलटा करून पाहतायत, हाताला काहीच लागलेलं नाही. पूर्वीचे लोक जे करत होते त्याच्या उलट तुम्ही करता, आणि पुढची पिढी तुमच्या उलट करणार, म्हणजे परत ते आजोबासारखी जगणार. मग लोक म्हणतात हा आजोबाच्या रस्त्याला लागला. लागला नाही, तुमचा मधला फेरा फोल आहे हे त्याला कळलं. माणसं पुन्हा पुन्हा तेच करू लागतात, सगळे आदला बदल करून पाहतात. आम्ही लहान असताना पॅन्ट जर गुडघ्यावर फाटली तर शिवायचो. आता चिंध्याच घालायच्या बाकी ठेवल्यात त्यांनी. मला एकाने विचारलं, महाराज हे इथं का ती फाडतात? म्हटलं अरे ते मेंदूला व्हेंटिलेशन आहे, त्यांचा तिथंच असतो. विठाला हे दुसरं तिसरं काहीच नाही. सुखी होता येतं का याची चाचपणी आहे, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. पण संतांनी सांगून ठेवलंय, किंबहुना सोय जीव आत्मयाची लाय, तेथ जे होय त्या नाम सुख. आनंदी व्हायला त्याचं भजनच करावं लागेल, कारण सुखरूप तर फक्त तो आहे, दुसऱ्या ठिकाणी तर अनुभव नाही, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. आम्हाला तिथं जावंच लागतं, त्याच्याशिवाय पर्याय नाही. मग त्याच्याजवळ जाणं म्हणजे काय? महाराज म्हणतात भजन करणं आहे. भजन तुम्हाला तृप्त करील. मग गळ्यामध्ये पवित्र तुळशी माळ घालावी. त्याच्यात आता एक नवीन फॉर्म्युला आणलाय लोकांनी, आमची मनाची आहे. विठ्ठला त्याला पक्की भूक लागल्यावर घरी जेवायला न्यायचं आणि त्याला सांगायचं खा गुलाबजाम, खा लाडू, खा बासुंदी. वाढायचं काहीच नाही. तो तुम्हाला विचारीलच, खरे नुसता बाता हाणतो, खा गुलाबजाम, खा जिलेबी, इथं कुठं आहे? त्याला सांगायचं जशी तुझी माळ मनाची आहे ना, आमची पंगत पण मनाचीच आहे, हो दे पोटभर. असल्या लबाड्या सुचू नयेत लोकांना. मला म्हणायचं इतकंच आहे, साधू संतांनी मांडलंय गळ्यात पवित्र तुळशी माळा असावी, कारण प्रेमाचा नियम नारदानी भक्तिसूत्रात सांगितला, तत् सुखे सुखित्वम. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याला जे आवडतं ते तुम्हाला आवडू लागणं म्हणजे तुम्ही त्याच्यावर प्रेम करणं आहे. विठ्ठला वारकरी संप्रदायाची संहिता काय कोणी आडग्या गुरुच्या बाडग्या चेल्यानी काढलेली नाहीये. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, म्हणून तुळशी गळ्यात आहे आणि बुक्का भाळावर आहे. त्याला जे जे आवडतं ते आम्ही केलं पाहिजे. का नाम घेतलं पाहिजे? आम्हा आवडे नाम घेता तोही पिता संतोषी. मग त्या भजनाचा विचार आणि विस्तार लोकांनी करावा. पण परत लोकांनी येऊन विचारलंच, का भजन केल्यावर असं होतं किंवा असं व्हावं वाटत असेल तर भजन करावं, हा साधनेचा परिणाम तुम्ही आम्हाला थेरीत सांगितला. पण आम्ही तुम्हाला विचारतो, महाराज हे भजन तुम्ही पण केलं ना, मग या भजनाने कोणाला काय दिलं ते सांगू नका, तुम्हाला काय दिलंय ते सांगा. पहिल्या चरणात कामामध्ये काम, काम
याच्यात संवाद कुठे आहे अभंगात? तो अध्यारूत आहे. अध्यारूत म्हणजे आपल्या समोर समजा एखादा माणूस फोनवर बोलतोय, कधी कधी कीर्तनातही असे साक्षात्कार होतात. तो काय बोलतो ते आपल्याला ऐकू येतं, समोरचा माणूस काय त्याच्याशी बोलतो ते ऐकू येतं नाही. तुम्हाला तो समोरचा माणूस काय बोलतो ते ऐकू येत नाही, पण तुम्हाला कळत नाही का? कळतं. कशावरून? हा काय बोलतो त्यावरून तो काय बोलत असावा हे जाणणं, त्याला म्हणतात अध्यारूत. नाही नाही, माझी तब्येत मस्त आहे म्हणजे त्यांनी काय विचारलं असेल? जेवला का विठ्ठला? त्याने विचारलं असावं की तुमची तब्येत आता कशी आहे, म्हणजे मग हा काय म्हणतो, माझी तब्येत आता मस्त आहे. तसं रिकामा झालो बघा, माझ्या ठिकाणी कामना उरली नाही बघा. बघा ज्या अर्थी म्हणतात त्या अर्थी कोणीतरी विचारलंय, दाखवा विठ्ठला. महाराज म्हणाले, काम नाही रिकामा झालो पाही. बघा माझ्या कामना संपल्या, म्हणजे तुम्ही केलेल्या भजनाने तुमच्या जीवनात काय घडलं असा प्रश्न समोरून विचारला गेलाय. आणि मग महाराज उत्तरादाखल सांगतात, हे बघा हे झालंय माझ्या भजनाने. काय परिणाम आहे भजनाचा? महाराजांनी पहिला शब्द वापरलाय, काम. आता हे फारच मोठं काम झालं. काम म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ काय? हा शब्द जसा वापरला जातो तसा नाहीये, आणि जसा आहे तसा वापरला जात नाही विठ्ठला. याला राऊंड सेंटेन्स म्हणतात. नाही कळलं? आणखी सोपं सांगतो. अपराधाला क्षमा न करणे हा क्षमा न करण्यासारखा अपराध आहे. आता पण ध्यानात नाही आलं तर माझा काय अपराध आहे विठ्ठला? आपलं राऊंड सेंटेन्स काय होतं? हा शब्द जसा आहे तसा वापरला जात नाही, आणि जसा वापरला जातो तसा हा शब्द नाही. असे बरेच शब्द आहेत. मला शब्दावर प्रेम करायला आवडतं, पण मी अजून बऱ्याच गुंत्यात आहे, मला सुटेच ना. मला अजून कळलं नाही डोकेलेटी शब्द आला कुठून. तुम्हाला काही कळलं तर मला नक्की कळवा. ठाण्याच्या तर पुढंच आहे ना काय. डोकेलेटी शब्द कुठल्या भाषेतून आला सांगा ना. मला असं वाटतं शब्द सुद्धा हायब्रिड झालेत, संकरित. का? यातला डोके मराठीतला आहे, लिटी इंग्रजीतला आहे विठ्ठला. याचं रेशन कार्ड लय मोठं आहे. किती सभासद सांगू तुम्हाला. मी एक नवीन शब्द ऐकला, परवडेबल. आता किती कम्फर्टेबल आहे का हे? म्हणजे परवडेबल म्हणजे काय? त्याच्यातला परवड मराठीतला आणि एबल इंग्लिश मधला, म्हणजे इंटर लँग्वेज मॅरेज विठ्ठला. काय करावं त्याला? तसा काम शब्द जसा आहे तसा वापरला जात नाही. काम कुठं कुठं नेऊन ठेवतात. पोरांनी जर पसारा घातला तर आई काय म्हणते, काय माझ्या माग काम वाढवून ठेवलं. 20 वर्षाचा झाला, खायला काळ भुईला फार, घरात बसून राहतो, जरा पोटासाठी काही कामधंदा कर. वात्सायनाने कामसूत्र लिहिलीत. लैंगिक संबंधांकरता लागणाऱ्या भावनेला काम असं म्हणतात. किती अर्थ झाले? 3. चौथं विद्यारण्यांनी पंचदशीत सांगितलंय, अहंकार चिदात्मानौ एकीकृत्या विवेकतः इदं मे स्यात् इतिच्छा काम शब्दिता. हे मला हवंय, हे मला हवंय, ही विषयाला बघून आत निर्माण होणारी हवेपणाची भावना म्हणजे काम विठ्ठला. जर इच्छा म्हणजे काम, तर भजनाचा परिणाम काय सांगितला? काम नाही, काम नाही. पण मला काय म्हणायचंय, हा काम का नसावा हे क्लिअर करा. म्हणजे भजनाने जो परिणाम होतो तो आपल्याला लाभदायकच असला पाहिजे ना, आणि जो हानिकारक असला तो परिणाम पाहिजे कशाला? मी एक चुटका वाचला, 2च ओळीचा आहे, चटकन होऊन जाईल. पण 2 ओळीत गगना एवढा हास्य दडलंय. 2 ओळी अशा आहेत. पहिली ओळ आहे, मी माझ्या चाळीच्या मालकाला शेअर मार्केट बद्दल सांगितलं. फर्स्ट लाईन.
पहिली ओळ, मी माझ्या घर मालकाला, चाळीच्या मालकाला शेअर मार्केट बद्दल सांगितलं. दुसरी ओळ होती, तो पण भाड्याने राहतो. विठ्ठल. त्याचा होणारा जो परिणाम आहे तो आम्हाला आवश्यक असला पाहिजे ना. भजनाने कामना जाते तर कामनेने काय प्रॉब्लेम केले? त्याचं उत्तर असं आहे, तुम्हाला उपलब्ध सामुग्रीत समाधानाने जगून देणारा बादशाह कोण आहे? काम. कितीही मिळू द्या, तो कामाचा अग्नी जर प्रज्वलित असला तर सगळ्या उपलब्ध भोगांची राख रांगोळी करतो. तो गप्पच बसू देत नाही. विचारा पुराणात, शास्त्रात, ग्रंथात. न जातु काम कामानाम उपभोगेन शाम्यती हविषा कृष्ण वर्त्म्यैव भूय एवाभिवर्धते. त्याला जेवढं जेवढं खायला घालाल तेवढा तेवढा तो वाढत जातो. इंधनेने मला अग्निकोटी, हा विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निवाला अग्निकोठे, इंधने निवाला अग्निकोठे. विषय सेविता कोण तृप्त झाला, हा इंधने निवाला अग्निकोठे. दृष्टांतासह सिद्धांत. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधनी कोठे अग्नी निमाला. तुम्ही जेवढं द्याल तेवढं ते स्वाहा 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 करत निघतात. जी माणसं आरंभाला म्हणतात आपल्याला एवढं मिळालं तरी बास, आज काय परिस्थिती आहे? रक्षाबंधन बंद पडले. विठ्ठला. तीनच पायऱ्यांमध्ये भांडण सुरू होतं. पहिलं वाक्य असतं आम्हाला कोणाचं काहीच नको. दुसरं वाक्य असतं का सोडायचं, आणि तिसरं वाक्य अख्खा घेईन. विठ्ठला. मला सांगा ना, कितवा वेतन आयोग लागू झाल्यावर आपण थांबणार आहोत? कामना वाढतच जाते. मला एक लाडकी बहीण म्हणाली, महाराज 4 व्हीलर आहे तरी फॉर्म भरलाय. म्हटलं मागं घेऊच नको, पैसा आपलाच आहे, जातो कुठं? टॅक्स आपण भरतो ना. आपण टॅक्स भरलाय, तो टॅक्स न भरणाऱ्यांसाठी भरलाय का? विठ्ठला विठ्ठला. फायदा होतो तर सगळ्यालाच व्हावा, मुंबऱ्याला होतो तर कळव्याला व्हावा. विठ्ठला. मला म्हणायचं काय आहे, वेड्या बहिणीची वेडी माया. कामना थांबत नाही. आता 2100 भेटणार आहेत ना, तुम्ही काय भाग्यवान. नोव्हेंबरच्या ऑक्टोबर मध्येच आले. विठ्ठला. 21,000 भेटले तरी पण म्हणतील अजून काहीतरी वाढ होऊ द्या. याला म्हणतात कामना. आणि मग आहे त्याचा आनंद निघून जातो. खरं सांगू, आपल्या नवऱ्याला कमी पगार आहे म्हणून भांडण्यापेक्षा, त्याचं वाईट वाटण्यापेक्षा, माझ्या नवऱ्याला विडी काडीचं सुद्धा व्यसन नाही याचा आनंद घराने मानला पाहिजे. विठ्ठला. आहे त्या परिस्थितीतलं समाधान कोण काढतो? अहो ओझी वाहणारे म्हणतात आम्हाला इच्छा आहे घरात खायला साखरच नाही, आणि ज्यांच्या घरी साखर आहे ते खात नाही. का? कारखाना शरीरात सुरू झाला, शुगर फॅक्टरी. याचा अर्थ काय? तुम्ही आहे त्या स्थितीत समाधानी राहायचं ठरवल्यावर ते समाधान जो पेटवून देतो ना, बस त्याचं नाव आहे काम. आणखी पुढे, आणखी पुढे. उत्थानाकरता काम गरजेचं आहे, इच्छाशक्ती पाहिजे. टेक्नॉलॉजी डेव्हलप तशी होणार नाही. काय लोकांनी कधी विचार केला होता का की तुमच्या चालणाऱ्या गाडीमध्ये तुम्हाला गरमच होणार नाही? 50 वर्षापूर्वी सांगितलं असतं लोकांना पटलं असतं का? आता लोक आकाशात पण झोपून जातात. म्हणजे हा शेवटी इच्छाशक्तीचाच परिणाम आहे ना. परंतु तिला एक विशिष्ट मर्यादा आहे, त्यानंतर ती थांबली पाहिजे, तरच तुम्हाला आनंद घेता येईल. वाहणारी नदी गती देते
पण प्रतिबिंब बघायला पाणी स्थिर लागतं. विठ्ठला मग तो काम आहे तोपर्यंत जीवाला शांती नाही, इच्छा आहे तोपर्यंत शांती नाही. महाराज तुम्ही केलेल्या भजनाने काय झालं? महाराज म्हणाले काम नाही, काम नाही. आता एकदा सांगितल्यावर दुसऱ्या सांगण्याचं काही काम नाही. एकच शब्द दोनदा आला, काम नाही, काम नाही, काही कामच नाही. विठ्ठला विठ्ठला. त्यांना तरी काय माहिती महाराज लेट येईल ट्रॅफिक मध्ये, आज 10:30 शिवाय सोडतच नाही. विठ्ठला जाऊ दे, या विषयात वेळ घालवण्याचं काही काम नाही. हे नेमकं भजनाने काम नाही बोधावर माणूस जातो म्हणजे होतं काय? बरं, जी इच्छा आहे निर्माण झाली तिची तर सोय लावणे आहे ना. तुम्ही विचार करता का आपल्या केसात जर कंड आला तर मग कुठल्याही सभेत असो माणूस डोकं खाजवतोच ना. इच्छा झाली निर्माण, तिची सोय काय? भजनाने ती लागते का? बरं, एकदा काम नाही म्हटलंय, दोनदा का म्हटलंय? का महाराजांना शब्द कमी पडत होते? त्या पुलंच्या वाङ्मयात ते एक वर्णन आहे, त्यांना प्राचीला यमक सापडत नव्हतं. संध्याकाळी शेजारी येऊन म्हणाला गच्ची बसतं का बघा विठ्ठल. तुकोबा रे का असे यमकाचार्य होते का काय? टला ट लावलं का झालं? पॅन्ट सूट कोट बूट आणि हॅट हे असलं काय काव्य असतं? त्याच्यात काहीतरी रम्य असा प्रवास असला पाहिजे ना. अलीकडे तर फारच काव्याची नियमकाची वाट लावली. मी होतो मंत्रीन, खाल्ली संत्रीन, तिकडून आले वाजंत्री. अरे काय काव्य? आपलं सहज आठवलं म्हणून सांगितलं. विठ्ठला महाराज वाणी तुकोबारायची आहे. पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. काम नाही शब्द दोनदा आला, सहेतुक आहे. काय सहेतुक आहे? काम शब्दाचे इरतले अभिप्रेत अर्थ दोन आहेत. पहिला काम शब्दाचा अर्थ आहे इच्छा आणि दुसरा काम शब्दाचा आहे अर्थ कर्तव्य. मी भजन केलं, भजनाने माझी इच्छा राहिली नाही आणि मी भजन केलं, मला कोणतं कर्तव्य उरलं नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. केली ते पावलो एक. आणि कृतकृत्य, कृतकृत्य म्हणजे जे कृत्य होतं ते कृत झालं. कर्तव्य आणि इच्छा हे दोन शब्द काम शब्दाचे भाव आहेत. मग काम नाही म्हणजे इच्छा नाही, मग इच्छा गेली कुठे? त्याचा विचार असा आहे, इच्छा दोन प्रकारच्या आहेत. एक चांगली इच्छा आणि दुसरी वाईट इच्छा. भजनाला लागलेल्या माणसाच्या मनात दोन्ही प्रकारच्या इच्छा असू शकतात. माणसाने सुरुवातीला एकदम आम्ही म्हणजे धुतल्या तांदळासारख्या अशी सुरुवात नसते. जप करायला माळ हातात घेतल्यावर पहिल्याच दिवशी डायरेक्ट विठोबा दिसत नसतो. विठ्ठला माझं म्हणणं नाही, तुकोबारायांनी त्यांचा रिव्ह्यू नोंदवलाय. कामे नेले चित्त नेदी अवलोको मुख, हो वाटे दुःख फोटो पाये हृदय. महाराज म्हणतात, मी जेव्हा चिंतन करायला बसलो तेव्हा विकार त्रास देऊ लागले. आपल्या विकारांचं स्टेटस, सध्याची स्थिती काय आहे हे बघायला तुम्ही एकांतात जाऊन बसा. ज्याचा एकांत पवित्र, समजायची गाडी रस्त्याला लागली. पण हा एकटा बसायलाच घाबरतो का? सगळे पिराचे उरूस भरतात. विठ्ठला डोळे मिटायचे अवकाश. मला काय विचारले डोळे मिटल्यावर काय होतं? म्हटलं काही नाही, जे उघड्या डोळ्यांनी बघायचं आहे डोळे मिटल्यावर तेच दिसणार, हा नियम आहे. पांडुरंग डोळे मिटल्यावर केव्हा दिसेल? जेव्हा त्याला उघड्या डोळ्याची बघण्याची इच्छा तीव्र होईल तेव्हा. काय दिसतं? सोपं सांगतो, स्वप्न काय पडतात? ती आपली इच्छा.
लहानपणी भूत दिसतात, तरुणपणी नट्या दिसतात, म्हातारपणी यमदूत आणि रेडा. आपल्याला काय बाबाजी सद्गुरू यायचे आहेत? मंत्र दिला रामकृष्ण हरी. कामना आहेत, इच्छा आहेत, आतमध्ये त्यांनी थैमान घातले. महाराज म्हणतात भजनाला लागले की देव त्यांचं वर्गीकरण करतो. एक चांगली इच्छा आणि दुसरी वाईट इच्छा. वाईट इच्छाही असते पण तिची व्यवस्था लागते. सुरुवातीला सगळ्याच इच्छा चांगल्या नाहीत. मन खूप घाण असतं, अनंत जन्माचा मळ साचलेला आहे. नाथ महाराज म्हणतात एक नाही नाना जन्म आपले घेऊन झालेत, ते ठसावले चित्ताचे ठाई वारंवार देही सेविता. अनंत जन्म भोगलेल्या विषयाचे, भुक्त विषयाचे संस्कार चित्तावर आहेत आणि त्या संस्काराने माणूस पुन्हा तसा तसा विचार करतो. आणि आज जे ऍटमॉस्फिअर आहे, जे आजूबाजूला सगळं आहे, त्याने चांगला विचार मनात येईल याबद्दल जरा संशयच आहे. संशय आहे महाराज. एक चांगला व्हिडिओ शोधण्याकरता तुम्ही जर गेलात तर 10 घाणेरडी व्हिडिओ तोंडावर येऊन आदळतात. विठ्ठला शासनाने संरक्षणावर खर्च करायचा ठरवला असेल तर पहिल्यांदा या व्हिडिओ साईट बंद केल्या पाहिजे. जग इतकं सुंदर आहे, निर्मळ आहे, आणि अशा सुंदर लावा ना बॉलिवूडला नियम. सेन्सॉर बोर्ड करतं काय? काही सेन्स आहे की नाही, की नॉन सेन्स आहे? विठ्ठला पूर्वी चित्रपटात एखादं घाणेरडं दृश्य असायचं, आता चित्रपटात एखादं घाणेरडं दृश्य नसतं. खरंच, कारण आखा चित्रपटच घाण झालाय तर करता काय? इतक्या घाणेरड्या व्हिडिओज, इतकी अश्लील उत्तान दृश्य, त्याचा परिणाम मनावर होणारच आहे. आणि परिणाम मनावर वाईट जास्त करतं, चांगल्याला फार वेळ लागतो. इतके वर्षापासून अभंग गात आले तरी लोकांचा पाठ होईना. वृक्षवल्ली आम्हा श्रीवल्ली 15 दिवसात बसलं. विठ्ठल काय रिसिव्हिंग करतो आम्ही. म्हणजे इच्छा चांगल्या निर्माण होतात, वाईट. चांगल्या माणसाच्याही मनात वाईट इच्छा येऊ शकतात. लबाडी कशाला करायची? त्यांनी कबूल करावं आणि त्याने ध्यानात घ्यावं मला काम करायचंय. लोक एकदम त्याला अद्भुत ठरवतात आणि त्याची कोंडी करून ठेवतात. मला एकाने फोन केला, महाराज तुमचा बुवा वारातीत नाचतोय. आता नवीन वारकरी झालेला, नातेवाईकाचं लग्न, नाचला असेल, पण आपल्या माणसाची बाजू पाडायची नसते. मी त्याला म्हटलं हरिपाठाची रिहर्सल करतोय, थांब. विठ्ठला अरे माऊलीला घाई नाही, तुला कशाला घाई पाहिजे? विषयातून बाहेर पडण्याचा मनाचा वेग माऊलीने नोंदवलाय. पौर्णिमेचा चंद्र अमावस्येला गायब होतो, त्याचं कमी होणं ज्या स्पीडने आहे, वृत्तीचं निर्मळ होणं त्याच स्पीडने चालणार आहे. मग पुनवेहुनी जैसे शशिबिंब दिसे दिसे हारपत आवसे नाहीची होय. माऊली म्हणते वर्षा ऋतूत भरभरून वाहणाऱ्या नद्या शरद ऋतू लागल्यावर त्या ऋतूमध्ये जादूच आहे. चांगल्या चांगल्या नद्या पण आटतात. विठ्ठला जैसा शरद कालू रे, मी शरद ऋतू बद्दल बोलतोय. सरिता ओहटू लागे. आता शरद ऋतू वर्षा ऋतू हे दोन्ही, शरद आणि वर्षा वेगळा विषय आहे. आता विठ्ठला पण वर्षा ऋतू आहे आणि शरद ऋतू आहे. वर्षा ऋतूत भरून वाहणारी नदी शरद ऋतूत आटायला लागली. मग तिचं पाणी जसं हळूहळू कमी होतं तसं भजनाला लागलेला माणूस हळूहळू निर्विकार होतो. कशाला घाई पाहिजे? म्हणजे वाईट इच्छा नष्ट होतात आणि चांगल्या इच्छा पूर्ण होतात. वाईट इच्छा नष्ट झाली म्हणून काम नाही, चांगली इच्छा पूर्ण झाली म्हणून काम. चांगली इच्छा पूर्ण होते, मग चांगली इच्छा कशी? वाईट इच्छा नष्ट होते तर वाईट इच्छा कशी? ऐका. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. चांगली इच्छा. अनिक नलगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. माईक पदार्थाची इच्छा नको, कारण ती मला हानिकारक आहे. जी इच्छा वाईट आहे ती नष्ट झाली, काम नाही. चांगली इच्छा पूर्ण झाली, उरली नाही, काम नाही. थांबा, अजून एक काम राहिलं. काम शब्दाचा एक अर्थ मी सांगितला, इच्छा पूर्ण होते. काम शब्दाचा दुसरा अर्थ आहे कर्तव्य, ड्युटीज.
सध्या माणसांमध्ये एक ट्रेंड आलाय, काय कोणी उपयोगाला येत नाही, काय नाही काय नाही. अरे पण तुझ्या ड्युट्या कोणी बजावायच्या? मी देशाचंही काही देणं लागतो ना. देव, देश, धर्म आणि समाज ह्या 4 जबाबदाऱ्या पार पाडणारा माणूस मरेपर्यंत कधीच रडत नाही. लिहून ठेवा. विठ्ठला. हे बोंबलणारे कोण माहितीये का? हे जबाबदाऱ्या पार न पाडणारे. बरं, ह्या केसेस आमच्याच कोर्टात फार गेल्यावर पहिले 7 ते 9 आम्ही बोलतो, पण 9 ते 7 ते काय करता. मग ते सांगतात, महाराज मुलांना आपलं महत्वच कळत नाही. इथून हा पहिला अध्याय. अजिबात लक्ष नाही. मी म्हटलं मुलं लक्ष देत नाही, तुम्ही तर सगळे लक्ष मुलांनाच दिले. लक्ष लक्ष. तेव्हा तुम्हाला म्हटलं सप्त्यात एक पंगत घ्या, तर तुम्ही म्हणाल आमचं सेव्हिंग प्लॅन आहे. विठ्ठल. आणि खरं सांगू का, तुम्ही आम्ही कोण देवाला देणार? मी तर म्हणतो ते धन पवित्र होईल तेव्हाच देव पण घेणार आहे. नाही तर देव म्हणेल याचा पैसाच नको, याचा पैसा नको. मी पंगत दिली म्हणजे मी आनंदाने उड्या मारल्या पाहिजेत का? इतके लोक होते, पण माझंच अन्न देवाने घेतलं. माझं भाग्य, माझं भाग्य. इथं देणाराला कधीच कमी पडत नाही. तुम्ही वर्गणीत कमी करू नका, वर्गणीत होईल. राहू दे आपलं, तुम्ही खालीच गणित करा. विठ्ठला. मी आयुष्यात छेडखानी फक्त शब्दांचीच करतो. विठ्ठला. चांगलं काम कधी केलं नाही, कधी गरजू विद्यार्थ्यांना मदत नाही, अडचणीत सापडलेल्या कधी सहाय्य नाही. असं करून नाही चालणार. जबाबदाऱ्या आहेत, पार पाडल्या पाहिजेत. मुलांना चांगलं शिक्षण दिलंच पाहिजे, त्यांना कीर्तनाला आणलेच पाहिजेत. ते जुने लोक म्हणायचे, पण त्याच्यात काही दम नाही. जुने लोक कीर्तनकार म्हणायचे, बागेत कोकरू आणि कथेत लेकरू नसावं. कशाला नसावं? उलट कथेत लेकरू आणलं पाहिजे, नाही तर ते कोकरू खाणार होईल. विठ्ठला. अरे देवाला फुलंच लागतात, आणि मुलं ही देवाघरची फुलं आहेत. त्यांना संस्कार द्या. आपल्या गळ्यात माळ असेल तर मुलाच्या गळ्यात पण माळ असलीच पाहिजे. नाही तर तो रविवारी सांगेल, पप्पा आज कुठं सप्ताह आहे का? जा, संध्याकाळी आमचा वेगळा प्लॅन आहे. त्यांनी आपल्या गळ्यातल्या नंतर काढू नयेत, म्हणून आधी त्यांच्या गळ्यात आपण घाला. विठ्ठला. काही तर इतके फालतू उत्तर देतात, त्याला जरा समजू द्या. अरे मग तुला काही समजलं नाही का? का तू फसलाय का चुकला? मी जर चांगला अनुभव आहे तर तो फॉरवर्ड केलाच पाहिजे ना माझ्या नव्या पिढीकडे. आणि महाराज, एक माळ गळ्यात पडली की मरेपर्यंत तो निर्व्यसनी राहतो. हा काय साधा लाभ आहे कुटुंबाला? किती परिवार आनंदी होतात. माझी तर नलावडे भाऊ विनंती आहे शासनाला की तुम्ही या व्यसनमुक्ती वगैरे अशा चळवळीनं उगाच पैसे घालवता. तुम्ही सप्त्याला पैसे द्या. सप्त्यात ते ऑटो मोडवर चालू आहे. ऑटो मोडवर एक माळ घातली की झालं, माणूस निर्व्यसनी. नेरूळमध्ये बोलतोय, बाबा महाराज सातारकरांनी असे कितीतरी व्यसनी तरुण निर्व्यसनी केले, गळ्यात तुळशी माळा घालून. विठ्ठला. तर चळवळीत किती दम आहे तो पण आम्हाला माहिती आहे. मी पेपरात बातमी वाचली, कुर्डुवाडीत व्यसनमुक्ती अधिकाऱ्याचा अति दारू पिण्याने मृत्यू. वारे योजना कुठं झाला? कुर्डुवाडीत. कोणाचा? व्यसनमुक्ती अधिकाऱ्याचा. आणि कशाने? अति दारू पिण्याने. मला म्हणायचं इतकंच आहे की आपल्या कर्तव्यांना, जबाबदाऱ्यांना आपण पार पाडलं पाहिजे. मुलांच्या लग्नात पैसे जरूर खर्च करा. ज्यांच्याकडे एक्स्ट्रा आहे त्यांनीच करा. बाकीच्यांनी मुलांच्या शिक्षणात खर्च करा. ते कमावते झाले का त्यांच्या लग्नात ते खर्च करतील. खर्चाच्या जागा चुकीच्या नसाव्या. लग्न जमवायला घेतल्यावर तुमच्या आजूबाजूला जे बिन पैशाचे सल्लागार येतात ना, सावधान. त्यांची वचनं जबरदस्त असतात. ते काय परत परत होणार आहे का? एकदाच तो होणार आहे. होऊ दे. गावात असं कोणी भिकेला लागलं नसेल असं तुला लावतो, असा संकल्प आहे त्याचा. विठ्ठला. जबाबदाऱ्या पार पाडा.
श्रीमंतांनी खर्च केलाच पाहिजे का? तोही एक यज्ञ आहे ना, ज्याने सगळ्यांना रोजगार मिळेल. मला म्हणायचं इतकंच आहे की कर्तव्य पार पाडा. भजन करणाराचं काय? महाराज ज्यांनी भजन केलं ना, त्याच्या आयुष्यातल्या त्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या. जो भजन करतो त्याची देशाची जबाबदारी पार पडली का? त्याच्या जन्माने पवित्र ते कुळ, पावन तो देश. त्याला पितृ अमावस्येला त्यांनी नाही नैवेद्य घातला तरी होईल का? दोन्ही पक्ष पाही उद्धरती. त्याची मनुष्य जन्माची ती कर्तव्यता. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. त्यानेच समाजाची सेवा केली. ज्याने भजन केलं, दाता तोची एक जाणा. म्हणजे एक भजनाचा आश्रय केला, माझ्या सगळ्या ड्युटीज कंप्लीट होतात. हे कसं काय होतं सांगतो थांबा. शाळा भरली होती, वर्गात गुरुजी शिकवत होते. पूर्वी शिकवायचे विठ्ठला. आता त्यांना कामच इतकी लावली का ते शिकवायलाच वेळ नाही. जनगणना शिक्षक, पोलिओ डोस शिक्षक, कुटुंब नियोजन समुपदेशन शिक्षक. आता तर खिचडी बनवायला पण. अरे तो आचार्य आहे, आचारी नाही. इतकं स्लिप ऑफ वर्ड केलं. त्याला शिकवण्यासाठी ठेवा. मग भारतात काय चमक पहा. आजही सगळ्या पदांवर चमकणारे बुद्धिवान अधिकारी आमच्या मराठी शाळांमध्ये शिकलेले आहेत. विठ्ठला. हो, ते शिकवत होते. एक धनगराचं पोरग होत, त्याला उभं केलं. उभा रे म्हणे. उभं केलं त्याला. गुरुजीने विचारलं, काय रे एक प्रश्नाचं उत्तर दे. त्याला काही ते आलं नाही. त्याला आलं नाही म्हटल्यानंतर गुरुजी जे सुरू झाले, षष्टी चाचीचे, याच्यात जेवढं बसतं ते सगळं. आता तो पण चिडला. तो म्हणाला, गुरुजी एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं, एवढा इशू कशाला करता? द्या ना सोडून. सगळ्यांना सगळं कुठे येतं? आता तुम्ही मला विचारले, मी तुम्हाला विचारलं तर तुम्हाला तरी कुठे येणार आहे? तर गुरुजी MA BEd. ते म्हणाले, मला विचारतो, बोल काय प्रश्न आहे तुझा? तो म्हणाला, ऐका. म्हणे काय? 10 मीटर व्यासाचं वर्तुळ होतं. 10 मेंढ्या आतमध्ये चरत होत्या. त्यातली एक बाहेर गेली. आत किती राहिल्या? मास्तर म्हणाले, डिग्री वाचून तरी विचारायचं होतं. माझ्या सन्मानाला साजेसा प्रश्न. ते म्हणाले, याच्यात सॅटिस्फाईड. उत्तर द्या. ते म्हणाले, 10 चरत होते, एक गेल्या. 10 वजा 1 9. तो म्हणाला, 9 नाही, 10.15. 9. ते म्हणतो नाही. त्याला वाटलं काही चुकलं का काय? कधी कधी ओळखीत चुका होतात. घालीन लोटांगण अभंगाची चाल चुकलीच पाहिजे विठ्ठला. जास्त जवळीकेचा परिणाम. त्यांनी इंग्लिश मध्ये उत्तर दिलं. काही थोडं इंग्लिश बोललं की लोकांना बरं वाटतं. त्यांना विचारलं ना, हा रस्ता स्ट्रेट जा, सरळ म्हणणं. काही तर आता नवीन प्रकार आणलेत. ते वेल्डिंग लँग्वेज बोलतात. वेल्डिंग लँग्वेज. ते सरळही म्हणत नाही, स्ट्रेट म्हणत नाही, सरळ स्ट्रेट म्हणतात. मग त्यांना विचारलं पुढं. ते म्हणतात डावीकडे लेफ्ट. पुढं गोल राऊंड आहे. म्हटलं पुढं शेवटी एंड आहे. काय डोक्याला हेड्याक आहे? चुकीची मिस्टेक आहे. परत रिपीट करू का? जाऊ दे आता, बस झाला आपला टाइम संपलाय. गुरुजींना त्यांनी सांगितलं, गुरुजी नाहीच. 10 - 1 = 9. नाहीच. झालं. शेवटी जोरात बोलणारे गुरुजी थोडे हळू बोलायला लागले. ते म्हणाले, उत्तर याच्यापेक्षा वेगळं नाहीच. हा म्हणायचा आहे. आता झाली का पंचायत? गुरुजी त्याला हळूच म्हणाले, मग काय सांग ना. माणसं भांडताना जोर जोरात भांडतात, मिटवताना सावकाश मिटवतात. एकदम हळूवार. बंद दाराआड चर्चा. काय कमाल आहे. आणि चर्चा बंद दाराआड झाल्यानंतरच तिची हवा निघून जाते. विठ्ठला. ते म्हणाले, काय ते सांग ना. तो म्हणाला, नाही पहिलं सॉरी म्हणा. आता MA BEd आणि सॉरी शेवटी मिटवावं लागलं. नक्की उत्तर येतं ना? म्हणे नक्की येतं. द्या मग. म्हणे काय? 10 मधून 1 गेल्यावर 9 राहतात आणि तू म्हणतो चुकीचं आहे.
मग खरं उत्तर काय? ते पोरग म्हणाल, गुरुजी तुमचंच बरोबर आहे. गुरुजींनी दंडुकाच काढला. आता जर सरकार टिकवता येत ना तर शपथविधी घ्यायला आपला कशाला आला होता तू विचारायला? हा, हेच उत्तर आहे. मग स्वारी का म्हणायला लावलं? तो म्हणाल, गुरुजी तसं नाही, जरा 2 मिनिटं घेता का? 2 मिनिटं देता? त्याला घ्या, आता तुमच्या ताब्यात आहे, करता काय? ते म्हणाले, पहा गुरुजी, 10तून 1 गेल्यावर 9 राहतात, हे गणित आहे. तुम्ही मास्तर आहात, मी धनगर आहे, त्या मेंढ्या आहेत. 1 गेली का तिच्या मागं आख्यात जातात. हे मी का सांगितलंय ते ऐका. एक भजनाचा आश्रय केला की सगळी कर्तव्य पूर्ण होतात. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. स्थिर केली जी आचपळे होती, सिद्धे आणून लाविली पंथिगा. तुम्ही भजनाचा आश्रय केला, वाईट इच्छा नष्ट झाली, चांगली इच्छा पूर्ण झाली, कर्तव्य पूर्तीला लागले, सगळं आटपून निवांत थांबलोय. मग महाराज आता तुमचा प्लॅन काय? थांबल्या त्या करू चेष्टा, थांबल्या त्या करू चेष्टा, बालाजी करून ठेवला. काम नाही काम नाही झालो पाही रिकामा. रिकाम टेकडा वेगळा. हा म्हणजे काय सांगतो ऐका. ज्याच्या इच्छा संपतात आणि आयुष्य शिल्लक राहतं त्याला म्हणतात रिकामा. आपलं जीवन तसं नसतं. आपलं आयुष्य संपतं आणि इच्छा शिल्लक राहतात. 10व्याचा प्रवचनकार कंटाळतो प्रवचन करून 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 करून. का? कावळा शिवे ना. मी तर ती प्रवचन सोडून दिली त्याच्यामुळं. आपण करत जा, मला काही म्हणायचं नाही, पण त्या साधनेचा अपमान नको ना. मी म्हटलं हे प्रवचनात काय अर्थच नाही हो. माणसं प्रवचनकाराकडे कमी आणि कावळ्याकडेच जास्त पाहतात. याला माझ्यापेक्षा महत्वाचा कावळा, मग आपण कावळा. कावळ्याचा विषय कावळ्याचा राहू द्या, प्रवचनाचा विषय प्रवचनाचा राहू द्या. मला म्हणायचं तात्पर्याने एवढंच आहे की इच्छा संपून गेल्या पाहिजेत.
आणि आयुष्य शिल्लक राहिलं पाहिजे. रन काढून झाले पाहिजेत, चेंडू शिल्लक राहिले पाहिजेत. त्याला म्हणतात जिंकलेली मॅच. चेंडू संपली आणि 1 ओव्हरला 60 रन आले. आता कसा काढशील? हे असं कोणाचं होतं माहितीये का? रिटायर झाल्यावर भजन करू ना ती हे 1 ओव्हरला 60 रन. विठ्ठला कौमारमाचरित प्राज्ञ धर्मान भागवतानिह. का आरंभ लवकर करावा? त्याचं कारण आहे, आधी सगळा आनंद भजनाचा घ्यावा, मग निवांत. मला एका आजोबांनी फोन केला, महाराज कैलासला जाणार असाल तर माझं तिकीट काढा, वय वर्ष 80. मी त्यांना म्हटलं सिंगल काढू का रिटर्न? 80 वर्षी हा बाबा कैलासला नेल्यावर हा कैलासवासीच होणार. यावत स्वस्तमिदं कलेवर गृहम यावच्च दूरे जरा यावच इंद्रिय शक्ती प्रतियता यावत क्षयो ना आयुषा. नाही तर मग प्रोद्दीप्ते भुवने तुकुप खननम प्रत्युद्रुम कीदृशा. एक वाक्य लक्षात ठेवा, समईत तेल घालायचंच असेल ना तर वात विजायच्या आत घाला. विठ्ठला निर्वाण दीपे किमुतैल दानम. दिवा विजला, आता तेल उपटून उपयोग काय? देवाला शेळी फुलं नसतात घालत, देवाला कोवळी फुलं काढून ती घालावी. मी असं म्हणत नाही म्हाताऱ्या माणसाने परमार्थ करू नये. माझं म्हणणं इतकंच आहे, म्हातारे झाल्यावर परमार्थ नका करू, परमार्थ करत करत म्हातारे व्हा. विठ्ठला महाराज म्हणतात इच्छा पूर्ण झाल्या, आता आहे आयुष्य, फावल्या त्या करू चेष्टा. आता जे वाटेल ते लिलावत जगूया. लोकांकडे पाहिलं तर कठीण काम आहे. नसत्या छंदे जग विनोदे विव्हळतसे. लोक विव्हळतात, आमच्या करता तो विनोद आहे. भजन आपल्या बोधाला इतक्या उंचीवर नेऊन ठेवतं ना, माणसं दुःखात सुद्धा आनंदाचा अनुभव घेतात. विठोबाची राज्यामा नित्य दिवाळी, किती गोड आहे. हा अभंग पण असा म्हणतो, याच्यावर शिमगा बसलाय. काय करावं? अध्यात्म म्हणजे आनंदी असण्याची उपासना, हे पहिलं फिट करा. नाही तर बऱ्याच लोकांना सुद्धा पक्का क्रूर मगरूर हट्टी तो आध्यात्मिक. रॉंग डेफिनेशन आहे. देवाच्या जवळ गेलेला माणूस देवासारखा होत जातो. आणि देव म्हणजे काय? आनंद, दुसरं काय? आनंद अद्वय नित्य निरामय. ज्याचा ऑरा, ज्याचा आभामंडल आनंदाचा आहे, ज्याच्याकडे पहिल्यावर आपल्या मनाला प्रसन्नता वाटते, समजायचं हा देवाचा माणूस असावा. हे आम्हाला ध्यानात आलं पाहिजे. लोक विव्हळतायत, छोट्या छोट्या गोष्टींनी ते डिस्टर्ब होतात. पूर्वी युद्ध करायला लोक तलवारी घ्यायचे, आता नवीन शस्त्र आले, स्टेटस युद्ध. माहितीये तुम्हाला? स्टेटस युद्ध वाक्यावरूनच अंदाज येतो. हुज टू होम, कोण कोणास म्हणाले, स्टेटस असतं. सासू सासऱ्यांमध्ये पण आई वडील बघा, हुज टू होम सोप आहे. नंटू भाऊज आहे, हेड ट्रान्सपोर्ट आहे ना ते. ती पण हुशार, ती दुसऱ्या मिनिटाला तिचं स्टेटस ठेवते. सुनांमध्ये पण पोरी दिसाव्या. विठ्ठला एवढ्या छोट्या छोट्या लढाया लढणार आहात, जन्म मरणाची जिंकायची, त्याचं काय? त्याला वेळ राहील? महाराज सिरियल मध्ये माणसं स्वतःला कशी गुंतवू शकतात? मला वाटतं आपल्या घरात काय चाललंय ते जास्त महत्वाचं आहे, बिग बॉसच्या घरात काय चाललंय त्याच्यापेक्षा. तिथं किती चांगले जाऊ दे, ते बुकीतच टेंगुळ येणार आहे. विठ्ठल आणि तुम्ही काय फक्त बाई म्हणणार आहात? आम्ही सिरियसली आमच्या जगण्याकडे बघावं. माझं जीवन मी इतक्या उंचीवर नेऊन ठेवीन की कोणत्याच सुखदुःखाने ते डळमळलं नाही पाहिजे. जैसा निर्वातीचा दीपू सर्व ठाणीने कंपू. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे, ते म्हणायचे आपल्या गुरुचं नाव सांगू नये, आपल्या वागण्यावरून लोकांना ओळखता आलं पाहिजे. मी जर विठोबाचा माणूस आहे तर दुःख व्यक्त करण्याची मला अनुमती नाही. आमचे गाववाले लोक माझ्याशी फार गप्पा मारायला येतात. तुम्हाला पण थोडं थोडं येत असेल ना? लय नाही पण जुरुक जुरुक. हरिपाठ तर आम्हीच म्हणावा, बाहुबले आकले एरवी नाकले करतली, आम्हाला मान्यच नाही. ल आणि न परवानगीच नाही. सगळी मंडळी असाच बोलतात, सगळा घोटाळा. आता हे आम्हाला व्यायाम करायची सवय झाली त्याच्यामुळे चालतं,
पण आम्ही त्यांच्यात असतो तेव्हा फार मजा येते. आमची माती आमची माणसं, मला आनंद भेटतो. मला एक आमच्या श्रोत्याने विचारलं, महाराज आवरा पाऊस पडतं तर गाऱ्या इतक्या भिजतात, येऊना किती भिजत असतील, हे कळलं ना तुम्हाला? आता इथे येऊन एवढं कळलंच पाहिजे. काय म्हणाल तो? आवरा पाऊस पडतं गाऱ्यावऱ्या भिजतात तर येऊना कावरी भिजत असतील. मी त्याला म्हटलं, काकाश येऊना भिजत नसतान का, ती ढगाच्या वर्षा असतात. पावसात विमान भिजत नाही कारण ते ढगाच्या वरून आहे, वरून खाली आहे. अरे वर ऊन आहे, वर ऊन. विठ्ठला तुम्ही इतके छान हसलेत ना आज. 6 महिने लागणारे फोटो आजच काढून घ्या. आणि मला असा हसणारा श्रोता लागतो. काय आनंद आहे. आणि हा विचकट आनंद नाही, हा सात्विक आनंद, निर्भेळ आनंद, निखळ आनंद. कोणत्याही विकार सामुग्री शिवाय 2 तास तुम्ही आनंद घेता. ही कीर्तनाची ताकद आहे. कीर्तनाची ताकद आहे. त्या मोबाईलला आठवण येत असेल, याला कोण भेटलं मला बघतच नाही या. 2 तास झाले कोणीच नाही. तेवढं विनेकरी बाबांनी थोडं पाहिजे. तुम्हाला सुट्टी आहे विठ्ठला. मी एवढा पसारा का घातलाय त्याचं कारण एवढंच, आपली विमानं जरा ढगांच्या वर घेऊन चला. आणि त्यासाठी फक्त भजनाचं पेट्रोल लागेल. तुम्ही जेवढा वेळ भजनात राहाल, आनंदी माणसाचा सहवास निवडा. संसारात ते सगळे काय भोगाड बसूनच बसलेले असतात. पण तुम्ही आनंदी येतं त्यांना ती सण होत नाही, त्याच्यात कीर्तनाला जातो का काय आता. म्हणजे समाधानापासून दूर न्यायचंय त्याला. त्यांची कम्युनिटी मोडायची नाही, कारण दुःखाची संघटना मजबूत पाहिजे. महाराज भजनातला माणूस दुःखी होणार नाही. लोक विवळतात, आम्ही नाही. महाराज म्हणतात, मी पण आधी त्यांच्यातलाच होतो, पण भजनाला लागल्यावर एकाएकी केव्हा वेगळा झालो कळलं नाही. एकाएकी शेवटपर्यंत तुमचा जॉनर आणि स्पिरिट तोच आहे, मानलं पाहिजे. गोड गळ्यानं तुम्ही छान साथ केलीत. प्रमाण देणारे टाळकरी तर गायबच झालीत. आता 4 झाले की तेवढ्यातच सगळं भागून घ्यावं लागतं. आपण छान श्रवणही केलं. महाराज म्हणतात, मी तुमच्यातलाच होतो. हे त्यांचं किती मोठेपण आहे. अवतारी असून पण तुमचा धीर जाऊ नये
म्हणून आम्ही तुमच्या सारखेच आहोत हे म्हणणारे तुकोबारे म्हणतात. झालो ना मी निराळा, तुम्ही पण निराळा व्हा. भजनाच्या आश्रयाने या उच्च बोधावर आरूढ व्हा. सप्ताहाने माणूस बोधावर जाईल का नाही माहित नाही, पण बोधावर गेलो पाहिजे असं वाटलं तरी सप्ताह सुफलाय. भगवान भीमाशंकर आपल्या ह्या सोसायटीला हे वैभव हा आनंद देवो. मला वाटतं मुंबईतली अशी ही पहिली सोसायटी असेल की देवाचा उत्सव इतकी वर्षे करणारा. आणि छान आहे, सोसायटीत उत्सव पाहिजे, कारण आता वारा सोसाट्याचा आहे. त्यामुळे सोसायटीला सुखरूप ठेवण्याकरता काही उपासना पाहिजे. भीमाशंकर भगवंताची कृपा आहे. आपण सर्व भाग्यवान आहात. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त आमचा नलावडे परिवार, ज्यांच्या वडिलांच्या मांडीवर वैकुंठवासी मामासाहेबांनी प्राण सोडला, ध्येय ठेवला, अशी भाग्यमय परंपरा आणि सगळीच वारकरी मंडळी अत्यंत ज्येष्ठ श्रेष्ठांच्या आदरणीय घुले महाराज असतील, आदरणीय सरकटे बाबा असतील, या संत महापुरुषांच्या मार्गदर्शनाखाली आपली वाटचाल सुरू आहे. जाता जाता महादेवाच्या चरणी एवढीच प्रार्थना, तुम्हाला जे सगळ्यात अधिक आवडतंय ते भगवंताचं नाम आहे. शंकराच्या पिंडीवर आता राम लिहिलेलं आहे. जे तुम्ही तुमच्या अंगावर धारण केलंय ते आमच्या जीवेवर धारण करण्याची बुद्धी तुम्ही आम्हाला द्या. आम्हाला दुसरं काही नको. फल जय